आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आरक्षण एकता समितीच्या वतीने अनुसूचित जातीच्या अ-ब-क-ड उपवर्गीकरणाच्या विरोधात धरणे आंदोलन। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संभ्रम अवस्थेत असलेल्या महाराष्ट्र शासनाने बदर एकल समिती उपवर्गीकरणाच्या अभ्यासासाठी नेमलेली होती, परंतु सदर एकल समिती अनुसूचित जातीतील कोणत्याही जातीवर्गाचा अभ्यास न करता, चर्चा न करता, तक्रारी ऐकून न घेता जे उपवर्गीकरण करून महाराष्ट्रामधील अनुसूचित जातीमध्ये तोडफोड करून त्यांच्यामध्ये भांडणे लावण्याचे जे षडयंत्र चालू आहे, त्या विरोधात आज 27 जून रोजी सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन आरक्षण एकता समितीच्या वतीने आयोजित केले गेले होते। सदर आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली। आंदोलनाची रूपरेषा आरक्षण एकता समितीचे निमंत्रक आप्पासाहेब लोकरे यांनी केली। यानंतर आयु आगावणे साहेब, सच्चिदानंद भटकर, राजकुमार कांबळे साहेब, मातंग समाजाचे नितीन कांबळे साहेब, मेजर शिवपुत्र घट कांबळे, तुकाराम कांबळे साहेब, बाबूराव इंगळे साहेब, वामन धुळराव यानंतर आयु आगावणे साहेब, सच्चिदानंद भटकर, राजकुमार कांबळे साहेब, मातंग समाजाचे नितीन कांबळे साहेब, मेजर शिवपुत्र घट कांबळे, तुकाराम कांबळे साहेब, बाबूराव इंगळे साहेब, वामन धुळराव, फारुखभाई शेख, अंगद मुके साहेब, राजरत्न फडतरे साहेब, सणके वकील, धुळराव मॅडम, श्वेताताई राजगुरू, दीप्ती माने इत्यादींनी आपल्या विचारातून अ-ब-क-ड उपवर्गीकरणाचा निषेध केला। शेवटी सुनील डांगे साहेबांनी कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य सिद्धार्थ जाधव, मच्छिंद्र अंगुले सर, नागेश माने साहेब, रॉबर्ट गौडर, ॲडव्होकेट श्रीकांत बनसोडे साहेब, माजी IES अधिकारी शैलेंद्र सरवदे साहेब, अविनाश शिंदे साहेब, योगेश गायकवाड, इरेश मबरूब खाने इत्यादींनी सहकार्य केले। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।